ठाण्यातील कासार वडवली येथे 14 जणांची हत्या करून आरोपीनं आत्महत्या केली आहे। अनवर वरेकर याच्या कुटुंबात हे हत्याकांड घडलंय। पहाटे 3च्या सुमारास हे हत्याकांड घडलं असून कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होतो। यात 7 मुलं आणि 6 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत। या सगळ्या जणांची हत्या चाकूने करण्यात आली असली तरी सध्या तरी मारेकरी एकच असावा असा संशय आहे। कौटुंबिक संघर्षातून हा भयानक प्रकार घडल्याचं प्राथमिक वृत्त आहे। या हत्याकांडामध्ये घरातील एक मुलगी बचावली असून तिचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। ही हत्या याच कुटुंबातील असनेन अनवर वरेकर या 32 वर्षाच्या तरुणानं केली आहे। इतरांची हत्या करून त्यानंही आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलंय। जिसे आपको हुसनैन वरेकर करके यहाँ के लोकल वडवली गांव के रहने वाले हैं। तो उनके फैमिली के 14 लोग, जिनमें उनके माँ बाप, उनकी बीवी, उनके बच्चे, उनकी 3 बहनें, टोटल 4 बहनें थी, 4 में से 3 बहनें, इनका कत्ल करके उन्होंने फिर खुदकुशी कर ली है। ये घटना है। खुद को उन्होंने हैंग कर दिया और बाकी लोगों को घर के अंदर जो छुरा रहता है वो छुरे से उन्होंने ये कर दिया। क्या वजह थी, इसी क्या वजह बताई गई? उसकी तफ्तीश अपनी चल रही है, क्योंकि अभी तक बता नहीं पा रहे कि घर में सिर्फ एक ही बहन, घर में से एक ही आदमी सिर्फ जो ये है, उनका स्टेटमेंट लिया गया है, जो एक ही सर्वाइवर है अभी तक। और आजू बाजू के लोग, काफ़ी रिश्तेदार भी उनके हैं, आजू बाजू के लोग हैं, उनसे जब हमने इंक्वायरी की तो उसके कोई अपरेंटली रीज़न कोई बता नहीं पा रहा है अभी भी कि अच्छी फैमिली थी, घर में कोई प्रॉपर्टी के लिए डिस्प्यूट नहीं था, घर में कोई झगड़े नहीं थे। इसके बावजूद ये सब होना, इसके बारे में तफ्तीश हमारे अभी भी जारी है। सर, इसका नाम क्या है जिसने इस तरह से हरकत की और पूरा वारदात के बैकग्राउंड बता सकते? इनका नाम है हुसनैन वरेकर। उम्र अराउंड 30-35 के बीच में रहेगी, अभी एग्जैक्टली देखना पड़ेगा। इनकम टैक्स डिपार्टमेंट ने जो रिटर्न्स वगैरह फाइल करना है उसके लिए काम करने वाली कंपनी में थे, उनकी भी डिटेल्स अभी लेना चल रहा है। सबसे बड़ी दिक्कत अभी यह है कि घर के अंदर सिर्फ एक बहन जिंदा है, जिसकी शादी होके वो बाहर जा चुके हैं और वो भी काफ़ी सदमे में है, तो उनसे अभी ज़्यादा पूछताछ नहीं की गई है। उसके बाद में उनकी पूछताछ की जाएगी। कहीं ना कहीं ये कुछ आशंका बता सके बाबा का भी बोली कि 14 जन को मारना बिन बच्चा, तो क्या वजह कुछ पता नहीं चल पाया, लोगों से पूछ सकते? फैमिली के अंदर ही कोई वजह हो सकती है, लेकिन अभी इस मोमेंट पे ये बोलना मुश्किल है, क्योंकि उनके रिश्तेदार, उनके गांव के बाकी लोग, उनसे बात की तो अच्छी फैमिली है ये। इसमें कोई बता नहीं पा रहा है कि फैमिली के अंदर कोई था नहीं है, लेकिन जब उसके बाद में अपन ज़्यादा तफ्तीश करेंगे तो उससे पता चल जाएगा। तो 14 कितने बच्चे थे, कितने लड़के, कितने? मेरे ख्याल से 7 उसमें बच्चे हैं, 7 बड़े लोग हैं और एक सर्वाइवर है और एक ये खुद इन्होंने जो खुदकुशी की ये है। टोटल मिला के कुल 13 लोग। वो अपन को पूछ लेना एक्झॅक्टली नंबर कितना है हॉस्पिटल में। तर या हत्याकांडाचं नेमकं कारण सुद्धा अद्याप स्पष्ट झालं नाही। कुठलाही कौटुंबिक वाद नव्हता, इस्टेटीवरनं वाद नव्हता असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र सखोल चौकशी आमची सुरू आहे। या कुटुंबातील त्याची बहीण वाचलेली, आरोपीची बहीण वाचलेली आहे, तिच्याकडनं जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे, तेव्हाच खरं कारण स्पष्ट होईल। आणि याच प्रकरणी, याच भीषण हत्याकांडाचा गावातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। कासोली गावामध्ये एक भयानक घटना घडलेली आहे। तुम्ही बघू शकता का हे एक वरड फॅमिली आहे, त्या फॅमिलीमध्ये जवळपास 14 जणांची हत्या करण्यात आलेली आहे। एका इस्मानी 32 वर्षाचा इसम आहे, तो CA करत होता, त्याच घराचा मुलगा आहे, ते स्वतःच्या आई वडिलांना मारलेला आहे। 7 मुलं आहेत त्यांना मारलेलं आहे। एकंदरीतच भयानक घटना आहे आणि त्यांनी स्वतःहून आत्महत्या केलेली आहे। एक बहीण वाचलेली आहे या पूर्ण हत्याकांडमध्ये आणि तिला आता टायटन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। तिचा जबाब महत्त्वाचा ठरणार आहे, परंतु ह्या पूर्ण घटनेने पूर्ण कासोली पोलीस स्टेशन असो किंवा कासोली परिसर असो तो पूर्ण हादरलेला आहे। एका घरामध्ये 4 त्यांनी हत्या केलेली आहे आणि त्यानंतर स्वतः त्यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। या पूर्ण त्याच्यामध्ये एका बहिणीने जे जखमी केलेली आहे, त्या जखमी बहीण वाचलेली आहे आणि ती आता काय जबाब देते ह्याच्याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। सध्या तरी सुसाईड नोट किंवा कसलाही क्लू मिळाला नसला तरी त्यामुळे समोर कुठचं कारण आलं नाही आहे, परंतु ही जी घटना आहे ही या पूर्ण घटनेने पूर्ण ठाणे हादरलेलं आहे। सर, एकंदरीत ही जी घटना आहे या घटनेमध्ये काय आहे, किती जणांची हत्या झालेली आहे आणि काय कारण समोर आलं का?
याच्यामध्ये एकंदरीत 14 लोकांची हत्या घरच्या फॅमिलीचीच हत्या झालेली आहे असं एकंदरीत सकृतदर्शनी दिसून येत आहे. आणि त्यामध्ये हा जो हसनैन होता, हसनैन यांनीच त्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केलेली आहे असं सकृतदर्शनी दिसून येतं आहे. इंजोर्ड जी त्यांची एक बहीण आहे तिला ऑलरेडी स्थानिक लोकांनी खिडकी तोडून हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहेत. तिची प्रकृती सुधारत आहे, परंतु अजूनही ती सेडिएशनमध्ये शॉकमध्ये असल्यामुळे पूर्ण स्टोरी देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. तसं बॅकग्राऊंड काय मुलाचं काय करायचं वगैरे आणि काय वाद होता किंवा काय टेन्शन होतं काय समोर आलं नाही. सध्या या स्टेजला आपणाला ज्यावेळेला एवढा मोठा हादसा झाला आहे त्यावेळेला अजूनही आपणाला एक्झॅक्ट काय कारण होतं हे अजून समजू शकलं नाही. सुसाईड नोट वगैरे मिळालेली नाही. बॅकग्राऊंड काय माहीत नाही, पण सकृतदर्शनी जे परिस्थिती दिसते किंवा त्या मुलीनं जी इंजर्ड बहीण होती त्यांच्यामध्ये जी आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार असं दिसतंय की यांनी त्यांना सगळ्यांनी इन्व्हाइट केलं, त्यांना रात्री जेवण वगैरे दिलं आणि रात्री हा मग इन्सिडेंट झालेला दिसतोय. एकंदरीत जेवणामध्ये काय मिक्स करून काय कोणाचा आवाज आला नाही आता या स्टेजला आपल्याला सांगता येणार नाही, पण जेवणामध्ये सुद्धा कदाचित त्या दृष्टीनं सुद्धा आम्ही जे काही शक्य आहे सॅम्पल्स वगैरे घेणं आवश्यक आहे ते सुद्धा सॅम्पल्स सुद्धा आम्ही घेतोय. तरी सर शेवटचा प्रश्न, प्राथमिक कारण काय समोर आलं? प्राथमिक कारण म्हणजे असं काही त्याला टेन्शन होतं किंवा काही सिरियस बघायचं वगैरे सगळं नाही. प्राथमिक कारण अजूनही या क्षणी काहीही अजून निष्पन्न झालेलं नाही. ज्याप्रमाणे आपण तपासाला पुढे गती मिळेल त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी डिस्क्लोज होतील. सर तुम्ही या एरियाचे कशी फॅमिली होती आणि आश्रय बसलाय? माझ्या माहितीप्रमाणे ही फॅमिली एकदम शांत होती. तसं गावामध्ये कोणाशी यांचं वैर नव्हतं. घरामध्ये पण माझ्या माहितीप्रमाणे कुठलं पण डिस्प्यूट नव्हतं. असं का झालं, असं का केलं हे अजून तरी कळायला मार्ग नाही. नंतर आता सगळीच फॅमिली गेल्यामुळे आपण कोणाशी बोलू शकत नाही, कोण आपल्याला सांगू शकत नाही, पण नंतर तपासानंतर आपल्याला कळेल देईल. एरिया परिसर पण हादरला एकदम म्हणजे वी आर ऑल इन शॉक. सगळं म्हणजे सगळ्यांना म्हणजे शॉकच पडलेलं. काय असं झालं तरी कसं? नक्कीच हे होते DCP चंदन शिवे आणि यातले स्थानिक नगरसेवक होते. त्यांनी सांगितलेलं का ही शॉक देणारीच घटना आहे का एक पूर्ण परिसर पूर्ण हादरलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही क्ल्यू मिळाला नाही की ह्यांनी एवढ्या CA असणाऱ्या मुलांनी असं का केलं ह्याचा आता पोलीस तपास करतात. व्हिडिओ संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. तर आपण पाहिलं की स्थानिक लोक सुद्धा सांगतात की वरेकर कुटुंब हे शांत होतं, त्यांचा कुणाशीही वाद नव्हता, तरीसुद्धा हे भीषण हत्याकांड का झालं याचाच धक्का सर्वांना आहे. आता या कुटुंबात जी बहीण, त्या आरोपीची जी बहीण वाचलेली आहे ती जखमी झालेली आहे. तिला लोकांनी खिडकीचे गज तोडून तिला बाहेर काढलं आणि आता हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र ती पण सुद्धा धक्क्यातून सावरली नाही. त्यानंतर पोलीस याकडे चौकशी करतील आणि त्यानंतरच या हत्याकांडाचं नेमकं काय कारण होतं हे स्पष्ट होईल. कारण आरोपीनं आपल्या विवाहित बहिणींना सुद्धा घरी बोलावून घेतलं होतं, त्यांना जेवणासाठी इन्व्हाइट केलं होतं, आमंत्रण दिलं होतं आणि त्यानंतर मध्यरात्रीनंतर 3च्या आसपास हे हत्याकांड झालेलं होतं. या हत्याकांडाचं कारण सुद्धा अद्याप स्पष्ट झालं नाही. कारण पोलिसांनी सांगितलं की कुठलाही या कुटुंबामध्ये कुठलाही इस्टेटीचा वाद नव्हता, कुठलंही सकृतदृष्टीने असं मोठं कारण समोर येत नाही, तरीसुद्धा हे हत्याकांड का झालं याचा धक्का सर्वांनाच आहे. आणि आता पोलीस या सर्व प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत, सखोल चौकशी करतायत, जाब नोंदवत आहेत, परिसरातील नागरिकांकडून सुद्धा माहिती घेत आहेत आणि त्याच्यानंतरच काही कालावधीनंतर मात्र या हत्याकांडाचं नेमकं कारण स्पष्ट होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.